आनंदी 21 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, आजपासून माझ्या या चॅनलवरती आनंदीचा एपिसोड रोज टाकणार आहे. आनंदी सिरियलचे रोजचे अपडेट पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर शलाका ऑफिसमध्ये असते, ती खूप भडकलेली असते. शलाका चंदनला म्हणते, त्या युगेंदरनी त्या गरीब पोरीच्या जीवावर माझं पॅरिसचं डील चोरलं आहे. तर चंदन शलाकाला चंदन लावत असतो आणि तो म्हणतो, मॅडम किती दिवस तू झाकून ठेवणार आहे, कारण ती मुलगी आधीच आंधळी आहे. तर शलाका चंदनला म्हणते, मला ती मुलगीच पाहिजे आहे, तिच्यामुळे सर्व काही झालं आहे ना, तर तीच मुलगी सर्व काही नीट करू शकते. तर चंदन मॅडमला म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्या मुलीची सर्व कुंडली माझ्याकडे आहे. आपल्या विद्याधर साहेबांची नजर त्या मुलीवरती पडलेली आहे. त्या मुलीचा तमाशा आणि युगेंदरचा दिवाळं लवकरच निघणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं म्हणून चंदन शलाकाला चंदन लावत असतो. शलाका चंदनला म्हणते, त्या मुलीची अशी तू न शोध, ती दाबली की विद्याधरला त्याची कळ लागली पाहिजे. तर चंदन शलाकाला म्हणतो, नक्की काय करायचे. तर इकडे आबा आनंदीला कॉल करतात. आबा आनंदीला म्हणतात, अगं खरंच आनंदाची बातमी आहे, अगदी तुझ्यासारखी. आपल्या मालकांनी तुला आपल्या कंपनीमध्ये जॉब दिला आहे. पोरी तुला आवडेल ना काम करण्यासाठी. तर आनंदी अतिशय खुश होते आणि आबाला म्हणते, अहो आबा का नाही आवडणार, तुमचे मालक म्हणजे खरंच देव माणूस आहेत. माझ्यासारख्या मुलीला आपल्या कंपनीमध्ये जॉब देणं खूप मोठी गोष्ट आहे. मी खूप आनंदाने हा काम करण्यासाठी तयार आहे. तर आनंदीचं हे बोलणं ऐकून आबा पण खुश होतात आणि आता सर्व काही नीट चांगलं होणार आहे असं. तर आबाची आनंदाची बातमी ऐकून आनंदी मात्र खूप खुश झालेली असते. तर इकडे शलाका चंदनला म्हणते, आपण त्या पुरीला असं आमिष दाखवायचं, तिने स्वतःच युगंधरच्या पाठीमध्ये खंजीर खोपसला पाहिजे आणि ती आपल्याकडे आली पाहिजे. आणि त्या विद्याधरला जाऊन सांग, तरुण मर्दाने असं तरफडलं पाहिजे, त्या युगेंदरच्या काळजामध्ये धडक कटार घुसली पाहिजे. तर चंदन शलाकाला म्हणतो, तुम्ही आता बघाच, नादच खुळा, माझं पण नाव चंदन आहे, जेवढं घिसाल तेवढा सुगंध येतो. तर शलाका त्याचं तोंड बंद करते आणि कामाला लाग असं म्हणते. तर इकडे युगेंदर आणि आबाच्या सांगण्यावरून आनंदी कंपनीमध्ये काम करण्यासाठी आलेली असते. आनंदी कंपनीमध्ये काम करत आहे ते पाहून आबा मात्र खूप खुश होता. तर इकडे चंदन विद्याधरला कॉल करतो. चंदन विद्याधरला म्हणतो, अहो छोटं मालक, तुमच्यासाठी लय गरमागरम खुशखबर आणली आहे. त्यावर विद्याधर चंदनला म्हणतो, जे काय बोलायचं ना महत्त्वाचं बोल. त्यावर चंदन विद्याधरला म्हणतो, तुमच्या लाडक्या हरणाची सोय झाली आहे. आपल्या मालकांनी तुमच्या हरणाला आपल्याच कंपनीमध्ये कामासाठी लावलं आहे. तर विद्याधर चंदनला म्हणतो, हे कसं काय झालं. त्यावर चंदन विद्याधरला म्हणतो, बहुतेक मालकाला समजलं हे हरण तुम्हाला पाहिजे आहे, तुमच्या सोयीसाठीच त्यांनी कंपनीमध्ये कामाला लावलं आहे. तर विद्याधर चंदनला म्हणतो, हे झकास झालं बघ, तिला पाहण्यासाठी आता वनवन भटकायची गरज नाही. जेव्हा पाहता येईल, पाहावंसं वाटेल तेव्हा पाहता येईल आणि जेव्हा जवळ घ्यावंसं वाटेल तेव्हा जवळ घेता येईल. तर इकडे चंदननी ठिणगी लावण्याचं काम केलेले असते. तर इकडे कंपनीमध्ये आनंदी काम करत असते. तर चंदनच्या सांगण्यावरून विद्याधर तिथे येतो आणि घाण नजरेने आनंदीकडे पाहत म्हणतो, प्रश्नच नाही, हे डिझाईन तर अगदी दर्जेदार आहे, असं म्हणून तिच्या अंगावरती हात टाकणारच असतो. तर तेवढ्यात तिथे युगेंदर येतो. युगेंदर विद्याधरचा हात पकडतो आणि तिच्या अंगावरती हात टाकण्यापासून तिचं रक्षण करतो. त्याच्यात तो सणकण कानाखाली देतो आणि सर्वांसमोर ओढत बाहेर आणतो. विद्याधर युगेंदरला म्हणत असतो, दादा नको, प्लीज मारू नको. तो हात जोडत असतो. त्यावर युगेंदर विद्याधरला म्हणतो, वाळलेली लाकडं चुलीत घालून सरळ होत नसतात, त्याला कुऱ्हाडीचीच गरज असते, असं म्हणून तो युगेंदर विद्याधरला बेदम मारतो. युगेंदर विद्याधरला म्हणतात, आता फक्त मारलं आहे, पण यापुढे या मुलीकडे आणि गावातल्या कुठल्याही बाईकडे वाईट नजर जरी टाकलीस ना, स्वतःच्या हाताने तुझे डोळे बाहेर काढेल. तर युगेंदर विद्याधरची बेदम पिटाई करतो, त्याला धमकी देतो, चोप देतो आणि सर्वांसमोरून कंपनीतून परत एकदा हकलपट्टी करतो. तर इकडे युगेंदर शिर्केला म्हणतो, मी जर माझ्या आईला वचन दिले नसते ना, तर याला एकदाच कामचं संपून टाकले असते. घरातला पाळलेला साप आहे, तो कधी ना कधी ढसणारच.
युगेंदर खूप अतिशय रागात असतो. तेवढ्यात तिथे कंपनीचा एक व्यक्ती तिथे येतो आणि मालक चिडलेले पाहून मी नंतर येतो असं म्हणतो. तर युगेंदर बोल काय पाहिजे. तर तो व्यक्ती म्हणतो 40% कंपनीतील काम झालं आहे, आता बाकीचं फक्त 60% काम आहे. लवकरात लवकर जर कापूस मागवला ना तर आपण काम पुढे अजून सुरू ठेवू शकतो. तर 40% काम झालं आहे ते ऐकून युगेंदर खूप खुश होतो आणि अशा गोष्टी ऐकल्यानं सर्व काही विसराळी पडतं आणि माझं फक्त आणि फक्त कामाकडे जाते. त्यावर शिर्केसुद्धा युगेंदरला म्हणतो, हो मालक, तुम्ही बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे, तुम्हाला खूप अनुभव आहे आणि त्या आनंदीला तुम्ही या कंपनीमध्ये काम करायला चान्स दिला ना, ते खरंच खूप चांगलं झालं. प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल छान छबी पडली आहे. या डीलला तयार करण्यासाठी पूर्ण होण्यासाठी सर्व जोमाने काम करत आहेत. आनंदीसुद्धा नवीन असली तरी त्याच तयारीनं ती पण काम करत आहे. तर युगेंदर शिर्केला म्हणतो, एवढं कौतुक नको, सर्वजणच सुरुवातीला खूप चांगले काम करत असतात, पाहूया अजूनही किती चांगलं काम करते ते. अजून एक गोष्ट, त्या विद्याधरवर नजर ठेवण्यासाठी माणसं लाव. ज्याप्रमाणे तो चौथाळून बाहेर पडला आहे ना, तो नक्कीच त्या आनंदीकडून बदला घेणार आणि परत तिच्यावरती नजर ठेवणार. त्याआधीच तू नजर ठेव, कारण असं म्हणायला नको, मालक बायांचं मुलींचं रक्षण करत नाही आणि आपलं गाव भ्रष्ट व्हायला नको. तर शिर्के युगेंदरला म्हणतो, मालक तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी विद्याधरवर नजर ठेवण्यासाठी माणसं लागतो आणि आता जोमाने कामाला लागतो. एकतर गरीब पोरगी आहे, त्यातली त्यात आंधळी आहे. परत एकदा युगेंदरनी आंधळी आहे हे ऐकलेले नसते आणि तिथून निघून जातो. तर इकडे वरुण आनंदीला भेटण्यासाठी त्या ऑफिसमध्ये आलेला असतो. वरुण त्या व्यक्तीला म्हणतो, आनंदी कुठे आहे, आज दिसत नाही. त्यावर तो व्यक्ती वरुणला म्हणतो, आजपासून आनंदी काही दिवसांसाठी फॅक्टरीमध्ये काम करणार आहे, मालकांनी तिला काम करण्यासाठी तिथं सांगितलेलं आहे. तर वरुण त्या व्यक्तीला म्हणतो, त्या फॅक्टरीचा ॲड्रेस मला मिळेल का. तर तो व्यक्ती वरुणला फॅक्टरीचा ॲड्रेस देतो. तर आनंदीचा ॲड्रेस भेटल्यामुळे वरुण मात्र खूप खुश होतो आणि तुम्ही खूप चांगलं काम करताय असं म्हणून तिथून निघून जातो. तर इकडे विद्याधर चंदनला सर्व घडलेला प्रकार सांगतो, मला दादानी खूप बेदम मारले. तर चंदन विद्याधरला म्हणतो, एवढा मोठा वाघ आणि एवढा दीनदुबळा कस काय पडला. तर विद्याधर चंदनला म्हणतो, अरे मला दादानी मारलं काय, त्याचं काही नाही रे, पण त्या आंधळ्या पोरीपायी, दीड दमडीपायी मला दादानी सर्वांसमोर मारलं, याचं मला वाईट वाटत आहे. माझ्या 7 पिढीमध्ये इतका अपमान झाला नसेल कुणाचा, तेवढा आज या कंपनीमध्ये माझा अपमान झालेला आहे. मी याचा तर बदला घेणारच आहे. त्या आनंदीची मी राग करून टाकणार आहे. तू विसरलास काय, मी थिनगी नाही, राग आहे, विष नाही, अख्खा नाग आहे, असं म्हणून विद्याधर खूप भडकलेला असतो. विद्याधरचा राग पाहून चंदन सुद्धा खूप घाबरलेला असतो. तर इकडे आबा फॅक्टरीमध्ये काम करत असतात. फॅक्टरीमधील एक व्यक्ती आबांकडे येतो, आबा मालकांनी एक व्यक्ती पाठवलेला आहे, तो ग्राउंडवरती उभा आहे आणि तुम्हाला त्याला भेटण्यासाठी सांगितलेलं आहे. तर मालकाच्या सांगण्यावरून आबा लगेच त्याला भेटण्यासाठी जातात, पण तिथे विद्याधर गाडीमध्ये बसलेला असतो. विद्याधरला पाहून आबा मात्र खूप घाबरतात. त्यावर आबा विद्याधरला म्हणतात, छोटे मालक तुम्ही इथे. तर विद्याधर आबाची कॉलर पकडतो, अरे थेरड्या, तुझी कॉलर घिसायला आली आहे, तुझी नात आंधळी कुठे जाती, काय करती, सर्व CCTV कॅमेरे माझ्याकडे आहेत, तुला काय वाटलं मालकांसमोर ठेवशील म्हणजे तिची खूप सुरक्षा होणार का. पण हे थेरड्या, असं समजू नकोस, कारण असं करून तू माझ्या शेपट्यावरती पाय दिला आहेस, आता तर मी तिला सोडणारच नाही. तर आबा विद्याधर समोर हात जोडत असतात आणि माझ्या नातीसोबत असं करू नका म्हणून त्याला रिक्वेस्ट करत असतात. तरी विद्याधर आबांना म्हणतो, आता तर मी त्या आंधीला सोडणारच नाही, काही केल्याने माझा जो अपमान झालेला आहे ना, तो तर मी वसूलच करणार आणि जेवढा तू माझ्यापासून तिला लांब ठेवण्याचा प्रयत्न करशील ना, तेवढं मी तिच्या जवळ जाणार. तर आबा विद्याधरला म्हणत असतात, असं करू नका, माझी नात खूप लहान आहे. तर विद्याधर आबांना म्हणतो, हे हात माझ्यासमोर जोडू नकोस, तुला असा काटासारखा उचलून फेकला ना, कुणाला कळणार पण नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती का, तुझी नात आंधळी आहे, तिला कधी कोण तिचा काटा काढेल हे कळणार सुद्धा नाही. तिच्याशिवाय एक तरी रात्र मी घालवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर आबा
विद्याधरवरती खूप भडकतात आणि काय बोलताय तुम्ही, ती माझी नात आहे, तुम्हाला कळत नाही का सांगितलेलं, असं म्हणून जोरात विद्याधरतीवरती भडकतो. तर विद्याधर आबाला म्हणतो, तुझी नात, तुझा अभिमान आता माझ्या मिठीत राहणार आहे. तुला कळत नाही का, मी थिनगी नाही आग आहे, मी विष नाही अख्खा नाग आहे, असं म्हणून तो आबाला डायलॉग मारतो आणि धक्का लावून तिथून हाकलून लावतो. तर विद्याधरचं बोलणं ऐकून आबा मात्र खूप कोमात गेलेले असतात. तर उद्याच्या भागामध्ये आबांना विद्याधरचे बोलणे ऐकून अटॅक आलेला असतो. तर त्याच वेळेला आनंदीला फोन करून कळवल्या जातं आबांना अटॅक आला आहे. तर आनंदी आबांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये येते. आबांची अवस्था पाहून आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तेवढ्यात तिथे विद्याधर आनंदीच्या मनामध्ये थिंगी लावण्याचं काम करत असतो. विद्याधर सर्वांना म्हणतो आनंदीसमोर, आबांनी एवढं रक्ताचं पाणी केलं आहे कंपनीसाठी आणि त्यांची ही अवस्था पाहण्यासाठी कुणी आलंसुद्धा नाही पाहण्यासाठी. पण ही आबांची अवस्था मला बघवली नाही. मी त्यासाठीच आबांची मदत करण्यासाठी धावत आलो आहे. आनंदी, मी आबांसाठी हे पैसे आणले आहेत, घे आनंदी. असं तर आनंदीला जाळ्यात अडकवण्यासाठी चक्क विद्याधरनी हा प्लॅन केलेला असतो. आबांच्या नाकाला ऑक्सिजन लावल्यामुळे आबा शांत पडून असतात. आबा हा सर्व प्रकार पाहत असतात. तर आता आनंदी विद्याधरचे पैसे स्वीकारणार का, विद्याधरच्या जाळ्यामध्ये ती अडकणार का, आता आनंदी विद्याधरला कशा प्रकारे धडा शिकवणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे नवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.